नमस्कार सर्वांना. आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आलं लक्षात? मराठीत नाव काय आहे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आता हा प्रमेय काय सांगतो, थिअरम काय सांगतो आपल्याला? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे काय ते सांगतात. हा त्रिकोण आहे, हा दिसतोय का तुम्हाला? काय त्रिकोणाचं नाव? एक्स वाय झेड. आणि ही जी मधली रेषा आहे ही दिसती का? ही रेषा एल. आलं लक्षात? तर ही एल रेषा ही ही जी खालची रेषा आहे वाय झेड, याला ही कशी आहे? समांतर आहे. कशी आहे? इथं लिहिलंय बघा, समांतर रेडमध्ये. तर ह्या दोन समांतर रेषा आहेत त्रिकोणामध्ये. ओके, तर ही तर ऑलरेडी आहे, म्हणजे ही तर बाजू आहे त्याची. आलं का? वाय झेड ही तर त्रिकोणाची बाजू आहे. पण ह्या त्रिकोणामध्ये काय केलंय, एक समांतर रेषा जर गेली काल तर ती काय करते, ही समांतर रेषा ह्या बाजूंना, म्हणजे बाजू कोणत्या आहेत? एक्स वाय आणि एक्स झेड. तर ह्या बाजूंना ती काय करते? हे बघा, भिन्न बिंदूत छेदत असेल. म्हणजे कोणत्या बिंदूमध्ये छेदते ती? बघा, हिथून जर ही अशी गेली तर इथं एक कॉन्टॅक्ट पॉईंट येईल, म्हणजे इथं एक बिंदू येईल, हा बी आहे. इथं एक बिंदू येईल, हा एक ए. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर ती त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे इथं आपल्याला कोणते भाग पडले, म्हणजे ही जी रेषा आहे ह्या रेषेमुळं ही रेषा आहे एक्स वाय, ही विभागली गेली एक्स ए मध्ये आणि ए वाय मध्ये. त्याचप्रकारे ह्या बाजूला बघितलं तर ह्या रेषेमुळं, म्हणजे ह्या समांतर रेषेमुळं ही रेषा एक्स झेड हिचं विभाजन झालं एक्स बी आणि बी झेड मध्ये. ठीक आहे, हे कशामुळे झालं? ही समांतर रेषा ह्या त्रिकोणामध्ये गेली त्यावेळेस. लक्षात ठेवा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे समांतर रेषा जेव्हा त्रिकोणामधून जाते त्यावेळेस काय होतात बघा. आता पक्ष त्यांनी दिलेला आहे गिवन त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये, म्हणजे या त्रिकोणामध्ये रेषा एल पॅरलल टू रेषा वाय झेड, म्हणजे ही रेषा एल मी सांगितलं ते पॅरलल टू म्हणजे समांतर आहे वाय झेडला. पुढं रेषा एल ही बाजू एक्स वायला, रेषा एल ही बाजू एक्स वायला, या एक्स वायला ए मध्ये छेदते. दिसतं ना, ए मध्ये छेदते. आणि एक्स झेडला, म्हणजे ह्या एक्स झेडला बी मध्ये छेदते. कोणती रेषा? ही रेषा. आणि तुम्हाला साध्य काय करायचं, म्हणजे तुम्हाला प्रूफ काय करायचं? सेमी इंग्लिशात लक्षात ठेवा, थिअरम आहे हे तुम्हाला, पक्ष आहे गिवन, आणि हे तुम्हाला साध्य करायचं आहे टू प्रूफ. तर काय प्रूफ करायचं आपल्याला? एक्स ए छेद ए वाय, म्हणजे हा अंतरछेद एक्स ए छेद हीच बाजू, ह्या साईडच्या दोन भाग आले ना, एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड. आलं लक्षात? इथं लिहू का बघा, एक्स ए म्हणजे हा भाग इथून ते एवढा छेद ए वाय बरोबर एक्स बी, म्हणजे हा छोटा भाग, हा एक्स बी छेद बी झेड. हे आपल्याला काय करायचंय? सिद्ध करायचंय. आता हे जे बॉक्समध्ये दाखवलंय हे म्हणजे दुसरं काय नाहीये, हे आहे तुमचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ठीक आहे, तर साध्य हे करायचंय, रचना करावी लागेल तुम्हाला इथं स्वतःहून कन्स्ट्रक्शन करावं लागेल. एक छोटंसं सिद्ध करण्यासाठी इथून ते इथपर्यंत टिंब डॉटेड लाईन काढायची इथपर्यंत, आणि ह्या बी पासनं ह्या वाय पर्यंत डॉटेड लाईन काढायची. हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन छोटं करायचंय, रचना. आता सिद्धता, प्रूफ. आता प्रूफ कसं केलेलं बघा. ह्यांनी काय केलेलं आहे, तर हा त्रिकोण घेतलाय बघा, एक्स ए बी आणि त्रिकोण वाय ए बी. हा एक्स ए बी हा वरचा आणि वाय बी म्हणजे वाय ए बी हा दिसतो ना, हा. तर हे दोन त्रिकोण कन्सिडर केलेत आणि ह्याच्यामध्ये सामायिक बिंदू काय भेटतोय? बी भेटतोय. आलं लक्षात? आलं कोणता त्रिकोण घेतलं त्यांनी काय केलंय बघा, इथं दाखवतो मी तुम्हाला. वरचा घेतला एक्स ए बी, म्हणजे हे बघा, हा एक्स ए बी, आणि इथून अजून एक जातो असा खाली, दिसतोय का असा? हा आला, कुठला आला हा? कुठे गेलं नाव, कुठे त्याचं? वाय बी. वाय ए बी. आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? बी पॉईंट आहे ना, म्हणजे एक्स ए बी म्हणजे ही रेष, आणि वाय ए बी म्हणजे पण ही रेष.
म्हणजे हा जो त्रिकोण आहे फर्स्ट हा आणि हा, या दोघांमध्ये कॉमन काय आहे, ही ए बी आहे. म्हणजे त्यांची काय आहे, ती हाईट आहे. त्यांची काय आहे, ती हाईट आहे. आणि हे त्यांचे पाय आहेत. हा बेस आहे, हा बेस आहे, हा पण बेस आहे, हा पण बेस आहे. मग तुम्हाला सांगितलं जेव्हा तुमचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल जर काढायचं असेल आणि त्यांची हाईट जर सारखी असेल, म्हणजे H1 आणि H2 जर सारखे असेल, हे काही दोघांमध्ये ही हाईट कॉमनच आहे, तर ही हाईट सारखी असेल तर त्यांचं उत्तर जे आहे ते कशामध्ये येईल, त्यांचं B1 आपण B2 मध्ये. म्हणजे B1 कोणता येईल त्याचा XA आणि B2 कोणता येईल त्याचा YA पहिल्या केसमध्ये. ठीक आहे, मग तेच दाखवलं तुम्ही बघा. बघा त्रिकोण XAB म्हणजे हा छेद त्रिकोण ABY, ABY हा आणि हा खालचा त्रिकोण बरोबर XA अपॉन AY बरोबर XA अपॉन AY. हे का घेतलं, कारण त्यांची समान उंचीचे त्रिकोण आहे. उंची कोणती त्यांची, सामायिक उंची BA, कॉमन हाईट इज BA. ठीक आहे. आता अजून एक होतंय गोष्ट त्यात घडतीये, ती म्हणजे परत हे दोन त्रिकोण घेतले आणि त्या दोघांची समान उंची असल्यामुळे त्यांचे बेस आता हे घेतले XB आणि BZ. पहिल्या केसमध्ये काय घेतलं, हाईट तर सेम आहे दोघांची, म्हणून पाया काय घेतला XA आणि AY. दिसतोय का, हा XA आणि AY. आता दुसऱ्या केसमध्ये सेम तेच घेतलं, पण पाया काय घेतला XB आणि BZ. हे दिसतं का, म्हणजे दोन केसेस कन्सिडर केले एकच त्रिकोणामध्ये. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे काय केलं त्यांनी, मग हे दोन्ही इक्वेट केलेत. इक्वेट म्हणजे हे दोन्ही जर समरूप त्रिकोण आहेत, या दोघांची उंची जर सारखी आहेत, हे दोघांची हे जे उत्तर आहेत ही XA अपॉन AY बरोबर XB अपॉन BZ. म्हणून काय होतं, XA अपॉन AY बरोबर XB अपॉन BZ. तर हे ते उत्तर येते हे. आणि हे म्हणजे हे जे लास्टला उत्तर आले हे टिकमार्क केलेले हे यालाच म्हणतात काय आपण, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असायला पाहिजे, कधी पण गणितामध्ये चेक करायचं की त्रिकोणामध्ये समांतर रेषा दिलेली आहे का. जेव्हा ही समांतर रेषा दिलेली आहे, म्हणजे ही जी रेषा आहे बघा इथे, ही जी रेष दिसते ही अशी, ही दिसते मॅच होती L, ही जर रेष नसेल तर ह्याच्यामध्ये आंतरछेद पडणार ना. हे भाग, हा भाग, हा भाग, नंतर हा भाग आणि हा भाग येणारच नाही. म्हणून त्रिकोणामध्ये समांतर रेषा पाहिजे. म्हणजे ही रेष ही तर ऑलरेडी आहे बघा खाली, त्रिकोणाला असतेच खाली ही बाजू, ह्याला ही समांतर आहे म्हणून दोन भाग पडले ह्या साईडला. म्हणजे ही जी बाजू आहे XY ही विभाजित झाली XA आणि AY मध्ये आणि ह्या साईडला XB आणि BZ मध्ये. आणि ह्यांचा आंतरछेद म्हणजेच काय, XB छेद AY बरोबर XB छेद BZ. हे म्हणजे हे गोल, हे चौकोन, याला म्हणतो आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. कळलं का. हा डायरेक्टली हा सगळा म्हणजे सिद्धतच आहे सगळी. हे तुमच्या पुस्तकामध्ये पण असेल, तुम्ही बघू शकता. ही डायरेक्टली सोडवायची म्हणजे पाठच करून टाकायची. त्यासाठी समजून घ्यायचं पहिलं, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं समजून. आणि प्रश्न येतो परीक्षेला, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लिहा म्हणजे काय, हे सगळं लिहा. आलं लक्षात. ओके, ठीक आहे. तर हे गणित बघा त्याच्यावर आधारित आहे. या गणितामध्ये काय केलं त्यांनी, हा त्रिकोण दिलाय PRQ आणि हे दिसतं का तुम्हाला, ही समांतर रेषा आहे. ही समांतर रेषा कुणाला आहे, या RQ ला. तेव्हा गणित दिलंय त्रिकोण PQR मध्ये PM तुम्हाला 15 दिलाय. PM म्हणजे हा बघा PM, हा PM किती दिलाय 15. PQ किती दिलाय 25. PQ कुठे बघा, PQ म्हणजे हा अख्खा, हा टोटल लेंथ किती दिलेली तुम्हाला, ही दिलेली 25. अजून पुढे काय PR 20 दिलाय. PR कुठे, PR म्हणजे हा अख्खा टोटल, हा अख्खा टोटल तुम्हाला दिलेला आहे 20. ही टोटल एवढी 20, ही 25, ही छोटा आतला 15 आणि NR किती दिलं, NR कुठे बघा, हा NR हो का, हे छोटं अंतर, हे किती दिलंय तुम्हाला 8 दिलंय. ठीक आहे. आणि NR 8. तर रेषा NM, ही जी NM रेषा आहे आणि बाजू RQ ह्याला समांतर आहे का, याला समांतर आहे का. जर ही समांतर असेल, कळलं का, तर हे जे आंतरछेद आहेत, ह्याचा आंतरछेद आणि ह्याचा आंतरछेद सेम येईल. एक मिनिट दाखवतो तुम्हाला मी, म्हणजे मला काय म्हणायचं कळतं का तुम्हाला. हे बघा दाखवतो, समजत एक उदाहरण म्हणून ना सांगू. हा एक त्रिकोण आहे आणि ही याची समांतर रेषा आहे. ठीक आहे. आता
इथं समजा ABCDEF असं दाखवलं मी. तर आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे काय आहे? ह्यात समांतर रेषा पाहिजे. समजा ह्यात समांतर रेषा आहे, ह्याच्यामध्ये पण आहे, जी ह्याच्यामध्ये पण दिसते, ह्याच्यामध्ये पण दिसते. ओके. आणि समजा ह्याचं उत्तर 10 आहे, म्हणजे एवढं अंतर 10 आहे, एवढं अंतर 2 आहे. ठीक आहे. आणि ह्याचं अंतर समजा 20 आहे आणि एक मिनिट, आणि हा खालचा जो आहे त्याचा आपण 4 पकडू. उदाहरण म्हणतो, मग समजून सांगायचं म्हणून. तर इथं आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरलं, ती ही जी समांतर रेषा आहे BE समांतर DC, ह्याच्यामुळं काय झालं, 4 भाग पडले ना. म्हणजे ह्या साईडला ह्या रेषेमुळं ह्या साईडला 2 भाग पडले. हे बघा, हा एक आणि हा एक, म्हणजे कोणता, XB आणि BC, आणि ह्या बाजूला AE आणि काय तो ED. तर इथं मी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरलं तर कसं लिहिता येईल मला, AB छेद BC, म्हणजे हा भाग AB छेद BC बरोबर AE छेद ED, AE छेद ED. आणि ही किमती मी टाकल्या. AB किती आहे 10, BC किती आहे 2, AE किती आहे इथं 20, आणि ED किती आहे 4. आणि हे जे सोडवलं म्हणजे कुठल्या पाड्यात घालवलं, बे 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 पंच 10, 4 एक 4, 4 पंच 20, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं 5, ह्याचं उत्तर आलं 5. म्हणजे दोन्ही साईडला जर सेम उत्तर आली, म्हणजे ह्याचे जे अंतरछेद जे आहे, म्हणजे ह्या बाजूला जे हे जे त्यांचं उत्तर जर सेम आलं तर समजायचं याचा अर्थ की ही रेष आणि ही रेष समांतर आहे. मग इथं त्यांनी तेच विचारलेले की ही रेष आणि ही रेष म्हणजे NM पुढे बघा, NM ही बाजू RQ ला समांतर आहे का, म्हणजे आपल्याला असंच करावं लागेल. म्हणजे इथं जे सोडवले तसंच करावं लागेल. ठीक आहे. तर इथं तुम्ही जर बघितलं तर इथं हे टोटल अंतर 20 आहे, हे छोटं अंतर किती आहे 8 आहे. मग या 20 मधून 8 गेले तर कोणाचं उत्तर भेटेल, हे एवढ्याचं. 20 मधून 8 गेले किती राहतात 12. मग इथं सोडवलंय बघा, 20 वजा 8 असणार इथं बघा. इथं दिसते का, 20 वजा 8 किती आलं 12, म्हणजे PN किती आला, हा हातला किती आला, हा 12 आला. आणि ह्या साईडला असं हा टोटल किती आहे 25, आणि हे किती आहे 15. 25 मधून 15 गेले, इथं स्टेप असेल पुढे दाखवलं हो का, इथं स्टार्टला केलं त्यांनी. 25 मधून 15 गेले, किती राहिले, हे 10 राहिले. म्हणजे हा किती आला 10. म्हणजे आता तुमच्याकडे 4ही अंतरछेद आहेत, 4ही भाग आहेत. कुठला, हा इथून तेवढा किती आहे 12, इथून तर हा एवढा किती 8, हा किती आहे 15, हा किती आहे 10. मग ह्यांचं छेद करून टाकायचा. मग इथं स्टेप आली लिहिली बघा, हे बघा इथं यांनी काय केलं, ही बाजू काढली PN छेद NR, PN छेद NR, 12 छेद 8, 12 छेद 8. मग इथं पाड्यात घालवलं, 4च्या पाड्यातील 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे 3 छेद 2 उत्तर येते. आणि ही बाजू PM छेद MQ, म्हणजे 15 छेद 10, म्हणजे ही 15 छेद 10. परत इथं पाड्यात घालवलं, 5च्या पाड्यात 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15, म्हणजे दोघांची उत्तर काय आली 3 छेद 2 आणि 3 छेद 2. ह्याचा अर्थ काय, म्हणजे हे दोन्ही सेम झाले, हे अंतरछेद सेम आले का नाही, हे छेद हे बरोबर हे छेद हे आलं. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास, म्हणजे अकॉर्डिंग टू द कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे BPT, आपण म्हणू शकतो की ह्या दोन रेषा आहे NM आणि RQ, ह्या कशा आहेत, समांतर आहेत. आलं लक्षात. हे गणित आहे, त्याच्यावर आधारित हे एक गणित आहे. आता पुढचं एक गणित बघा, चौथं वालं. काय गणित सांगते बघा, हे आकृती दिलेली तुम्हाला दिसते ना, काय त्रिकोण दिलाय, त्रिकोण ABC. ह्याच्यामध्ये काय केलं, ही PQ ही समांतर आहे. समांतर आहे हे नाही त्यांनी दिलेले, आपल्याला दिसतंय हे समांतर आहे. त्यांनी काय दिलं, इथं दिलं बघा, आकृतीमध्ये काही कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून दाखवा की हे जे अंतरछेद आहेत, हे छेदन भाग जो आहे, इंटरसेप्ट भाग जो आहे तो सेम आहे. म्हणजे AP छेद PB, म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC. इथं हे सिद्ध करायचं. कळलं का. दिलं काय त्यांनी, फक्त हे अँगल्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता आकृतीवरून तुम्ही मांडू शकता APQ, अँगल APQ किती दिलाय 60, अँगल ABC, अँगल ABC किती दिलाय 60. आता या दोन्ही अँगलना ही AB जी आहे, AB ही काय त्यांची एकाच बाजूला असणारी काय छेदिका आहे. छेदिका आपण मागच्या वर्षी बघितलं ना, छेदिका तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मी. हे बघा, मागच्या वर्षी आपण शिकलो होतो. तर ही या दोन समांतर रेषा आहेत. ओके.
आणि इथं समजा काय पण नाव द्या, ए बी सी डी ई एफ जी एच. तर ही जी रेषा आहे ही दिसते ना, ही ही वाली ही डार्क दिसते लाल, ही त्याची काय आहे, छेदिका आहे ना, छेदिका म्हणजे इंग्लिश में काय येईल, ट्रान्सपर्सन. मागच्या वर्षी आपण शिकलो होतो 9वी मध्ये. समांतर रेषा ही आहे आणि ही आहे, आणि ह्यांना ही काय करली, ही छेदून चाललेली, म्हणजे ही काय छेदिका. आता इथं जो कोण तयार होतो, इथं ह्याचं आणि ह्याचं माप सेम असतं. समजा हा 60 आहे, हा देखील 60 आहे. आलं का मागच्या वर्षी बघा, लक्षात आठवतं तुम्हाला, आठवायला पण तुम्हाला ह्याची खूप गणितं घेतली होती आपण मागच्या वर्षी. तर असंच गणित आहे, पण ह्यांनी आकृती कशी दिसते बघा, दिसते का, म्हणजे ही ती छेदिका आहे बघा, ही ती छेदिका आहे, आणि इथून ही लाईन अशी आणि ही लाईन समांतर आहे, आणि हा 60 आणि 60 म्हणजे हे संगत कोण आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. ते काय म्हणतात बघा, अँगल APQ आणि अँगल ABC, APQ ABC हे कसे आहेत, एकरूप. हे चिन्ह बघा एकरूपचं आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं, कॉन्ग्रुएंट. लक्षात, हे बघा हे चिन्ह असं येतं का, लक्षात येतं का, हे असं, हे कसे आहेत, एकरूप आहेत, म्हणजे यांची माप पण सारखी आहेत. आणि मग डायरेक्टली संगत कोण कसोटीनुसार, म्हणजे अकॉर्डिंग टू कुठला संगत कोण कसोटी, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल थिअरम नुसार डायरेक्टली हे दोन्ही अँगल तर सिद्ध आहेच, म्हणून ही जी रेषा आहे PQ आणि BC ऑटोमॅटिक सिद्ध होती की हे काय आहेत, समांतर आहेत, पॅरलल, दे आर पॅरलल ड्यू टू द करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. आणि मग त्रिकोण ABC मध्ये तुम्ही जर कळलं, जर ह्या दोन रेष समांतर आहेत तर ऑटोमॅटिकली हे छेद समानच असणार, म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार काय होईल, AP छेद PB बरोबर AQ छेद QC, ऑटोमॅटिकली हे सिद्ध होतं. ठीक आहे. आता पुढचं आपण बघणार आहे, हे बघा, हे देखील खूप महत्वाचं आहे, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ थिअरम. थिअरम काय सांगतो, प्रमेय काय सांगतं, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. कळलं का, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ॲक्च्युली ह्या थिअरम एवढं इम्पॉर्टंट नाही, तुम्ही अगोदरच सांगितलेलं आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, तो खूप महत्त्वाचा आहे. आलं लक्षात. हा मी समजून सांगतो तुम्हाला काय आहे ते. ठीक आहे. हां, हे बघा, मी काय काढलेलं आहे, वर हेडिंग नाव दिले, कोन दुभाजकाचे प्रमेय, अँगल बायसेक्टर थिअरम. तर प्रथम आपल्याला माहीत पाहिजे की कोन दुभाजक काय असतो. आता ह्या त्रिकोणाला किती कोण आहे, हा समजा त्रिकोण ABC, ह्या किती कोण असतात, एक कोण, दोन कोण आणि तीन कोण, त्याला 3 कोण आहेत ना, म्हणून त्याचं नाव आहे त्रिकोण. ओके. तर कोन दुभाजक म्हणजे कोनातून हा जो कोण आहे ह्याला इथून जर रेष काढली अशी खाली, तर ते काय होईल, त्या कोनाचा तो दुभाजक आहे. म्हणजे मी जर अशी रेष मांडली बघा, ही अशी, आणि इथं जी टच झाली, इथं स्पर्शबिंदू T काढला, तर ही जी रेष आहे AT दिसते का, AT ही काय आहे, कोन दुभाजक, कुणाची, अँगल A ची. कळलं का, AT ही काय आहे, अँगल A ची कोन दुभाजक. आता हा कोन दुभाजकाचा गुणधर्म काय आहे की हा टोटल कोनला 30 समानमध्ये विभागते. म्हणजे हा टोटल कोन जर 60 असेल टोटल, तर हिनी विभागलंय ना, तर हा काय बनल, 30 आणि 30 बनल, म्हणजे सेम मध्ये ती डिवाइड करते. आता ह्या कोणाला हा कोन दुभाजक काढला, तर हा कोणाला पण मी काढू शकतो. समजा ही रेष अशी गेली, तर समजा S नाव देऊ, तर ही रेष BS ही ह्या कोणाची, म्हणजे अँगल B ची, कोन B ची ही काय झाली, कोन दुभाजक झाली. BS हा अँगल ABC चा कोन दुभाजक आहे. AT हे अँगल कोन BAC चा कोन दुभाजक आहे. आणि हा देखील इथून मी काढले अशी, याला नाव देऊ M, म्हणजे CM. ही CM ही रेषा ही कोन ACB चा काय कोन दुभाजक आहे. म्हणजे एका त्रिकोणामध्ये जास्तीत जास्त किती बसतात कोन दुभाजक, 3 बसतात. ठीक आहे. तर आता कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे ते लक्षात ठेवा. आता मी परत एक त्रिकोण काढून दाखवतो तुम्हाला. इथे एक त्रिकोण काढलं मी, ठीक आहे, याला PQR नाव देऊ, PQR. मी काय करतो, अँगल ह्यो जो कोन Q आहे ह्याचा मी कोन दुभाजक असं दाखवतो, आणि याला नाव देतो M नाव देऊ. म्हणजे रेषा काय झाली, QM. QM हा कोन
पी क्यू आरचा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे इथं चिन्ह असं दाखव, 2 डॉट दाखवले, म्हणजे हे सेम मध्ये डिवाइड केले. ठीक आहे. जेव्हा कोन दुभाजक एखाद्या कोणाला दुभागतो त्यावेळेस काय होतं लक्षात ठेवा. आता ही जी खालची अखंड रेषे पी एम, ह्या रेषेमुळं ही जी अख्खी पी आर, ह्या पी आर कशामध्ये विभागली गेली, ह्या एम आर आणि पी एम. कळलं का. तर आता कोन दुभाजकाचा प्रमेय कसा लिहायचा, हे बघा. कोणती एक बाजू पकडा. आता समजा ही पकडली मोठी या साईडची, हिथून पकडायचा जिथून ही कोन दुभाजक निघालाय, सुरुवात झालाय, उगम झालाय, ती बाजू पकडायची. समजा ही क्यू आर पकडली. काय पकडली मी, क्यू आर, बरोबर. ही पहिली पकड क्यू आर छेद ही बाजू क्यू पी, बरोबर. आता ह्या पी एम आणि एम आर यातली कोणती घ्यायची, काय छेद काय घ्यायचं. तर इथं पहिलं काय घेतलं आपण, क्यू आर. तर क्यू आरच्या साईडला कोण मॅच होतंय, ही जी क्यू आर पहिली सुरुवात केली ना आपण, इथं क्यू आर. तर क्यू आरच्या शेजारी कोण येतो, इकडचा हा एम आर येतो. म्हणजे क्यू आरला इकडं कोण येतोय, एम आर. आणि क्यू पी, क्यू आर छेद क्यू पी, क्यू पीच्या इकडं कोण मॅच होतोय, हा पी एम. म्हणजे इथं पी एम. हे असं लिहिणं म्हणजे कोन दुभाजकाचा प्रमेय. ठीक आहे. अजून एक वेगळ्या अँगलने दाखवतो. हे बघा, इथे एक त्रिकोण काढलाय मी. हा क्यू टी हा अँगल एल क्यू एमचा कोन दुभाजक आहे. ओके. तर आता इथं आपल्याला ते विभाजन दाखवायचं आहे, म्हणजे कोन दुभाजक प्रमेय वापरायचं आहे. तर कसं म्हणू, कुठली एक बाजू घेऊ. आता ही घेऊ, एल क्यू छेद काय घेणार, क्यू एम. उगम कुठून झाला, हिथून. म्हणजे ह्या साईडने बघायचं. ह्या केसमध्ये उगम कुठून झाला, हिथून. म्हणजे ह्या साईडने बघितलं आपण. हा लक्षात. तर एल क्यू छेद क्यू एम. क्यू एम म्हणजेच काय, एम क्यू. क्यू एम म्हणजेच काय, एम क्यू. तर एल क्यू छेद क्यू एम, बरोबर. सांगा काय छेद काय. पहिलं काय घेतलंय, एल क्यूला मॅच पण होते या साईडला, बरोबर. म्हणजे काय, हा एल टी आणि क्यू एम, हा क्यू एमला काय खाली मॅच होते इकडं, एम टी. कळलं का. हे बघा, हे देखील ही दुसरी केस. ही झाली पहिली केस. अशी आकृती येऊ शकते, अशी आकृती येऊ शकते. आणि अजून एक तिसरी केस दिसली का, हा त्रिकोण एस पी एम. ह्याच्यामध्ये हा कोन दुभाजक दाखवला आहे, एस एल. हा कुठल्या कोनाचा कोन दुभाजक आहे, पी एस एमचा. एस एल हा कोन दुभाजक आहे. एस एल इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी एस एम, असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आता इथं पहिली केस ही दाखवली तुम्हाला दिसते का तुम्हाला. हे बघा, ही पहिली केस म्हणजे ह्या अँगलचा आपण कोन दुभाजक दाखवला आहे. दुसरी केस आपण ही दाखवली म्हणजे ह्या अँगलचा कोन दुभाजक दाखवला आहे. आता तिसरी केस ह्या अँगलचा कोन दुभाजक दाखवू. तर इथं हा कोन दुभाजक असल्यामुळं आता आंतरछेद आपण लिहू, टिंब छेद टिंब, बरोबर. टिंब छेद टिंब. कोणती बाजू घ्यायची, हे मोठ्यावाल्या पहिल्या. ह्या दोन छोट्या आहेत, ह्या मोठ्या घ्यायच्या साईडच्या, ही आणि ही. मग कोणती पण सुरुवात करा, ही घ्या. पी एस काय लिहिलं इथं, पी एस छेद एस एम. आता प्रश्न विचारायचा, ह्या पी एसला ह्या बाजूला कोणतं मॅच होती, ही होती. इथून ते एवढं अंतर मॅच होते का, हे होतं ना. म्हणजे काय, पी एल. आणि ह्या एस एमला, म्हणजे ह्या एस एमला कोण येतं इथं, एम एल. आलं लक्षात. एस पी म्हणजे पी एस, ह्याला कोण येतं इथं चिटकलंय, ही छोटी बाजू पी एल. हे काय, पी एस छेद एस एम पहिलं लिहायचं, पी एस छेद एस एम. नंतर या छोट्या बाजू घेतल्या, या पी एसला ही पी एल आणि या एस एमला ही एल एम. हे देखील काय आहे, कोन दुभाजकाचा प्रमेय. 3 केसेस आहेत आपल्याकडे. काय आहेत, 3. गणितामध्ये आकृती अशी देतील किंवा अशी सुरुवातीला देतील. कळलं का. ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं ऑप्शन काढायला येणार नाही, कारण 3च कोन असतात. कोन दुभाजकाचा प्रमेय. आलं लक्षात तुम्हाला. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याची गणितं फार सोपी आहेत, खूप सोपी आहेत. आलं लक्षात. म्हणजे आपण काय करतोय ते. ठीक आहे. हे बघा, त्याच्यावर आधारित तुम्हाला गणित दाखवतो मी तुम्हाला. हे दिसतंय ना तुम्हाला कुठलं, हे बघा तिसरं समार्थक. ठीक आहे. तुम्हाला त्रिकोण दिसतोय का, अखंड एम पी एन किंवा एम एन पी, एम पी एन म्हणा किंवा एम एन पी दिलं. ठीक आहे. त्रिकोण एम एन पी च्या अँगल एन म्हणजे कोन एन कुठं दिसतोय, इथे दिसतोय कोन एन.
कोन एनचा एन क्यू हा दुभाजक आहे. हा एन क्यू ही दिसते रेष, ही कोण दुभाजक आहे. कुठला कोण दुभागलाय? इकडचा. मी तुम्हाला तिन्ही केसेस दाखवले आता. हा किंवा हा किंवा हा, ह्या तीनपेक्षा दुसरा कुठला ऑप्शन नसतो. तर इथं काय दाखवलं त्यांनी? हा दिसतं का? ही एन क्यू रेष ही कोण एम एन पी चा कोण आहे, हा कोण दुभाजक. आणि इथं चिन्ह टाकलंय बघा. इथं क्रॉस टाकू शकता, दोन किंवा दोन डॉट टाकू शकता. म्हणजे हे दर्शवण्यासाठी की कोण दुभाजक जेव्हा एखाद्या कोणाला दुभागतो त्यावेळेस तो समान भागात दुभागतो. म्हणजे त्या कोणाची किंमत जर समजा 100 असेल तर दोन हाफ जे येतील पडतील तर ते असतील 50-50, म्हणजे सेम सेम मध्ये. ठीक आहे. आता काय पुढे झालं? एम एन बरोबर 5. हा एम एन किती दिलाय? हा 5. पी एन बरोबर 7. पी एन कुठे? पी एन बरोबर 7. एम क्यू बरोबर 2.5. एम क्यू म्हणजे हा बघा, म्हणजे हे अंतर छोटं दिलंय 2.5, हे मोठं दिलंय एवढं 5, मग इथलं मोठं दिलेलं आहे 7. आणि हा क्यूपी काढायचा असेल कदाचित. हे बघा क्यूपी काढायचं. काय काढायचं आहे? क्यूपी. फार सिंपल आहे, मी सांगितलं तुम्हाला. आता इथून उगम झालाय. उगम कुठून झालाय? इथून ना. मग इकडच्या बाजू घ्यायची, म्हणजे ही बाजू छेद ही बाजू बरोबर. मग ही बाजू, कारण ही पहिली पकडली ना, हे मोठे जे आहे एम एन छेद एम पी, तर असं ना कुठले? हे बघा एन एम. एन एम म्हणजेच काय? एम एन. एखाद्या मुलांनी एम एन लिहिलंय आणि त्याच्या मित्रांनी एन एम लिहिलंय तर अर्थ तोच असतो. अंतर तर बघा, माप तर तेवढंच आहे 5. तर एम एन म्हणजेच एन एम छेद काय? एन पी. एम एन एम छेद एन पी, म्हणजे हे छेद हे. आता हे जे दिसतंय एन एम, ह्या एन एमला म्हणजे हे एन एमला कोणती बाजू इकडची मॅच होती? ही होती का ही होती? बघा ही होती ना, एम क्यू. इथं आलंय बघा एम क्यू बरोबर. एम क्यू छेद मग ही क्यूपी. क्यूपी मग किमती टाकल्या त्यांनी. 5/7 बरोबर 2.5 छेद पी क्यू. आणि नंतर यांनी काय केलंय? तिरकस गुणाकार केलेलं आहे. हे का तिरकस गुणाकार? पी क्यू गुणिले 5. थांबा मी तुम्हाला दाखवतो स्टेप. हे बघा ही स्टेप होती ना, एन एम छेद एन पी बरोबर एम क्यू छेद क्यू पी. आणि किमती टाकल्या 5/7 बरोबर 2.5 छेद पी क्यू. आता इथं काय केलंय ना, तिरकस गुणाकार करायचं आपल्याला. म्हणजे हे गुणिले हे, म्हणजे पी क्यू गुणिले पी क्यू गुणिले 5 बरोबर मग ह्यांचा गुणाकार म्हणजे तिरकस गुणाकार 7 गुणिले 2.5. तर आपला हा पी क्यूची किंमत काढायची. मग ह्या पी क्यूला आपण इथंच ठेवला. हा तो ऑलरेडी इथंच आहे 7 गुणिले 2.5. आणि हा जो 5 आहे हा याला इकडे शिफ्ट केला, म्हणजे ह्याच्या खाली जायला. ठीक आहे. म्हणजे असे स्टेप येईल. गाईडमध्ये अशा सगळ्या स्टेप नसतात एवढ्या, पण असं सोडवल्याशिवाय उत्तर पण येत नाही. लक्षात. पी क्यू बरोबर, आता इथं बघा सोपं करण्यासाठी हा 7 असं झाला. ह्या 2.5चा पॉईंट काढला. 2.5चा पॉईंट जर काढला तर काय राहतोय? 25 बरोबर. तर 25 मधला एका ठिकाणानंतर पॉईंट आहे हा, म्हणजे इथं कशाने भागावं लागेल? 10ने. आणि खाली ऑलरेडी इथं 5 आहे. आलं लक्षात. आपल्याला सोपं जावं कॅन्सलिंग म्हणून आपण त्याचं डेसिबल काढतोय आपण. ठीक आहे. म्हणजे 2.5चा पॉईंट आपण काढला तर 25/10 येईल. आणि खाली ऑलरेडी 5 आहे, हा 5 हा इथं आला. मग आता पाड्यात जाऊ शकतं. 5×1=5, 5×5=25, परत 5×1=5, 5×2=10. म्हणजे पी क्यू किती आला तुमचा? 7/2. किती सोपं आहे बघा. 7/2. सिंपल. त्याचं म्हणजे 7/2चा अर्थ काय असतो? 7 रुपयाचे अर्धे. अर्धे म्हणजे छेद 2, म्हणजे 7 रुपयाचे अर्धे किती आले? 3.5 रुपये. 3.5ला आपण काय म्हणतो? 3 रुपये 8 आणे, म्हणजे 3.5. म्हणजे भाग देण्याची पण काही गरज नाही. कळलं का? तुम्ही असं भाग द्याल ना कच्च्यामध्ये जाऊन, एखाद्याला येत नसेल तर. बघा 7 भागिले 2, मग 7 आहे. बेक बे 2 4 बेत्रिक 6. मग 7तून 6 गेले 1 आला. मग इथं 0 घेतला, इथं पॉईंट टाकला. 2×5=10. अरे वा, उत्तर आलं बघा तुमचं बरोबर. किती आलं? 3.5. तसं काही करण्याची गरजच नाही. तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलंय कुठलाही अंक म्हणजे 10/2. छेद 2 म्हणजे काय? त्या 10चा हाफ, म्हणजे ह्याला रुपये पकडा ना. मग 10 रुपये समजा. 10 रुपयाचा हाफ किती? 5 रुपये. संपलं. हे सॉल्व्ह करण्याची गरज नाही. बे 5×10. एखाद्याला येत नसेल तर येईल डायरेक्ट उत्तर. आलं का लक्षात? बघा मी सांगितलं 112/2 तुम्हाला सांगितलं. 112 रुपयाचे अर्धे रुपये किती होतं? आता 112 म्हणजे काय? 100 मध्ये 12 रुपये मिळवले. 100चा हाफ किती येतो? 50. 12 रुपयाचा हाफ किती येतो?
6 रुपये. मग किती आलं? 56. इतकं सोपं आहे ते. म्हणजे छेद जर 2 असेल तर वरच्या भागाला समजायचं पैसे आहेत ते आणि त्याचे हाफ करायचं. आलं लक्षात? तर हे आलं त्याचं उत्तर 3.5. आलं? हे बघ इथं वर आलंय. QP बरोबर 7/2 बरोबर 3.5 म्हणून QP बरोबर 3.5 आहे. आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही घरचा अभ्यास म्हणून करा. हे बॉक्स भरायच्यात. हे बघा हे सुरुवात लिहिलं बघा, पाठ्यपुस्तक क्रमांक 3 मध्ये रिकाम्या चौकटी भरा. बघा हे गणित बघून घ्या. हे बॉक्स, नंतर हे बघा इथलं दुसरं हे बॉक्स, आणि मग हे तिसरं. काय लागलं, ही अशी उत्तर इथे दिलेली आहेत, पण ते तसं करू नका. जरा बघा सगळे. हे 1 2 3 हे घरचा अभ्यास म्हणून तुम्ही करू शकता. आलं लक्षात? आणि डायजेस्टमधील पेज नंबर 11 पण बघा ही गणित आहेत, ही देखील करू शकता तुम्ही. हे बघा हे लक्षात ठेवा. हे गणित दिसतं का तुम्हाला? हे ह्याच्यावर आधारित आहे. कशावर? आपलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे गणित करू शकता, हे गणित करू शकता. हे देखील हे बघा हे कोन दुभाजकाचं गणित आहे. म्हणजे 3 गणित तुम्ही करू शकता. आता जे शिकवले त्याच्या आधारित भरपूर करू शकता तुम्ही. हे बघा 1.2 मधील हे 8वं देखील आहे. हे जे 8वं आहे हे गणित दिसतंय का तुम्हाला? त्रिकोण कोणता आहे तो? त्रिकोण LMN. लिहून घ्यायचं तर पुढे लिहून घ्या. LMN म्हणजे लक्षात राहील तुम्हाला. कळलं का? नाहीतर व्हिडिओ आपला हे करतो ना, बंद होत असतो. तास संपल्यावर हा व्हिडिओ बंदच होत असतो ना. त्रिकोण LMNचं गणित आहे बघा, 8वं गणित आहे 1.2 मधलं. हे कोन दुभाजकाचा प्रमेय बघा, इथून त्याची उगम झालाय असा. हे गणित तुम्ही करू शकता. हे कशावर आहे? LT काढा, म्हणजे कोन दुभाजकाचा प्रमेय वापरून करायचं हे देखील. ठीक आहे. मग आपण पुढच्या तासात याचं पुढचं काय गणित आहेत ते आपण बघू. आज महत्त्वाचे झाले कोन दुभाजकाचा प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, आंतरछेद, आणि काय घरचा अभ्यास दिला असेल तो वेळेत तुम्ही पूर्ण करा. आणि काल तुमची मला वाटतं टेस्ट झाली होती ना, तर तुम्ही जे टेस्टचे जे आन्सर्स पाठवता लिहून तुमच्या पेपर्सवर, तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअपवर ते उत्तरं जे आहेत ते पाठवू शकता तुम्ही. कुठल्याही टेस्टचे, म्हणजे ज्या काय टेस्ट होतील आपल्या ग्रुपवर नका टाकू. म्हणजे काय होईल, समजा आता तुम्ही 4 लोक आहे आणि कोणाची परीक्षा लवकर संपली आणि त्यांनी ग्रुपवर टाकलं, तर बाकीचे लिहित असतील तर त्यांना फुकटमध्ये होतील ना उत्तरं. आलं का लक्षात? पर्सनलमध्ये पाठवलं म्हणजे मलाच भेटेल ते. आलं? नंतर मग आपण असंच हळूहळू एक एक परीक्षा आपण कव्हर करू. आपले गणित बीजगणितचंही झालेलं आहे, त्याच्यावर मग काय परीक्षा घेऊ. तुम्ही घरी आपला अभ्यास चालू ठेवत जावा. आलं लक्षात सगळ्यांना? ठीक आहे, ओके.